हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा आज आपण घेऊन आलेलो आहे. आज 23 जूनचं पेपर एनालिसिस जे आपल्या वेगवेगळ्या पेपरसाठी झालेलं आहे. यामध्ये आपण इंग्लिश, टेक्निकल, मॅथ आणि रिझनिंग हे सर्व बघणार आहे. तर बघा फर्स्ट आहे तुमचं जनरली आज आपल्या टेक्निकलमधून जे तुमच्या मार्चचा कालावधी विचारलेला होता. हा जनरली तुमच्या इस्टर्स सायकलचा कालावधी जनरली 21 दिवसाचा असतो. त्यानंतर बघा हे काही आपल्या नोट्समधून जे क्वेश्चन आलेले मोस्ट प्रोबॅबली आपल्या सर्व नोट्समधूनच क्वेश्चन आलेले हे काही आपल्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आहेत. तर तुम्ही नक्की बघाल. त्यानंतर बघा इंग्लिशमधून काय विचारलं होतं? इंग्लिशमधून विचारलं होतं जनरली आपल्याला एक पॅराग्राफ होता ज्यावरती 5 क्वेश्चन्स होते. वन वर्ड सबस्टिट्यूशन सेम कालच्यासारखंच आहे. 2 सिनोनिम, 2 अँटोनिम आणि 1 पॅराजंबल. त्यानंतर बघा मॅथमध्ये काय विचारलं? तर मॅथमध्ये ॲज इट इज तुमचा प्रॉफिट लॉसवर क्वेश्चन होता. रेशिओ अँड प्रोपोर्शन म्हणजेच काय तुमचं गुणोत्तर व प्रमाण, त्यानंतर शेकडेवारी आणि त्यानंतर आपलं सिम्प्लिफिकेशनवर प्रश्न होते. म्हणजे साधे तुमचे गुणवत्ता वगैरे. त्यानंतर बघा रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्तावर जनरली जर बघितलं आज एक बदल बघायला भेटला. इक्वालिटी आणि ब्लड रिलेशन आणि यासोबत सोबत तुमचे कोडिंग, डिकोडिंगवर प्रश्न होते. लक्षात ठेवा कोडिंग, डिकोडिंगवर आज प्रश्न होते जनरली जर बघितलं आपण तर या कोडिंग, डिकोडिंगवर पण आपल्या आजच्या पेपरमध्ये आपल्याला पेपर बघायला भेटले. आजचा जो पेपर होता हा जनरली तुमचा ईझी टू मॉडरेट जनरली बघायला भेटला. त्यानंतर बघा टेक्निकलमध्ये आपण कोणकोणते पेपरचा आज अनालिसिस बघणार आहे तुमचा प्रयोगशाळा परिचर, फार्म असिस्टंटसाठी हा हेल्पफुल राहील. तुमच्या पशुधन सहाय्यकचा आज पेपर होता त्यामधले काही क्वेश्चन आहे. ड्रेसरमध्ये आणि प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक. तर बघा सर्वात पहिले तुमच्या जीएस मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले. एक पंडिता रमाबाईचा ग्रंथ विचारलेला होता, पद्मश्री पुरस्कार आणि त्यानंतर एक आज जनरली आपल्या करंट अफेअर्सचा एक प्रश्न होता की जनरली आपल्या भारताने समुद्रामध्ये कोणती जहाज सोडलेली आहे. त्यानंतर बघा टेक्निकलमध्ये जर जनरली बघितलं आपण तर हा पूर्ण आपल्या सिलेबसमध्ये क्वेश्चन जे अंतर्गत कृमी आहेत जसं जनरली जर बघितलं टिक्स वगैरे तर यावरती प्रश्न होते तुमचे आहे ना, की त्यानंतर जनावराचा गोठ्याचं क्षेत्र विचारलं येतो. तर प्रसूतीच्या वेळेस जनावर जनरली कोणकोणत्या वेगवेगळ्या हालचाली करतो, हे आपल्या नोट्समध्ये आहे, जे आपल्या ₹49 मध्ये त्यामधला हा प्रश्न होता. त्यानंतर पाश्चरायझेशन टेक्निक जे आपण फ्री व्हिडिओ घेतो आणि जे फ्रीचे लॅब आपण नोट्स दिलेले, त्यामध्ये हा पाश्चरायझेशन टेक्निकचं आपण डीपमध्ये बघितलं होतं. तर यावरती प्रश्न होता. त्यानंतर आरोग्यासाठी जे दूध आहे, दुधाचे जे चांगले प्रकार सपोज तुमचा स्किम मिल्क असतो का, एस-एन-एफ मिल्क असतो किंवा जनरली असे प्रश्न आपल्याला बघायला भेटले. त्यानंतर बघा निर्जंतुकीकरणवर प्रश्न होता, की निर्जंतुकीकरण केल्यानंतर तो जो आपला फूड मटेरियल आहे आपण कसा स्टोअर करायचा किंवा कसा साठवायचा, तर यावर एक प्रश्न होता. त्यानंतर बघा कासावर होणारा आजार, तर यासाठी आपण बघितलं होतं तुमचा कासावर होणारा आजार एकच आहे. त्याला आपण काय म्हणतो मॅस्टायटिस. काय म्हणतो आपण त्याला? मॅस्टायटिस. त्यानंतर बघा राजस्थानमध्ये एक शेळी आढळते, ज्या शेळीचं नाव आहे जमनापारी. काय आहे? जमनापारी. तर हा प्रश्न असा होता, की उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आढळणारी किंवा सर्वात जास्त दूध देणारी शेळी कोणती? तर इथं तुमचा जमनापारी होता. त्यानंतर गोठ्याची दिशा विचारलेली होती तुम्हाला आणि एक आपला कामाचा बैल विचारलेला होता. म्हणजे वेगवेगळे बैलाचे प्रमाण आहेत, तर तो कामाचा बैल कोणता? त्यानंतर बघा गायीचा गाभण काळ किती हे विचारलेला होता जनरली आपल्याला. हा बी आपल्या फ्रीच्या नोट्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा सर्वात जास्त दूध देणारी शेळी सानेन. कोणती? सानेन. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यानंतर दुधाची घनता. दुधाची घनता पण आपल्या नोट्समध्ये आहे बघा. जे आपण 500 एक तुम्हाला 250 प्लस वन लाइनर आहे आणि एक 300 वन लाइनर आहे. त्यामध्ये आहे हा दुधाची घनता. त्यानंतर बघा गाय विणणे म्हणजे इस्ट्रस सायकलचा काळ विचारलेला होता. इस्ट्रस सायकलचा काळ तुमचा 21 डेजचा असतो लक्षात घ्या. तर हे सर्व आपल्या आज जो नागपूरमध्ये जनरली आपल्या जिंदल सेंटरवरतून एक स्टुडंटचा कॉल आला होता. हे सर्व त्याने सांगितलेले प्रश्न आहेत. तर हे सर्व आजच्या पेपरमध्ये आलेले आणि हे 90% क्वेश्चन आपल्या वन लाइनर्स आणि आपले जे जो ₹49 ची जी बॅच आहे त्यामधून आलेले. तुम्हालाही जर पाहिजे असेल तर ₹49 मध्ये आपले नोट्स आहे आणि काही टेस्ट सीरीज आहे. तर ह्या तुम्ही नक्की घ्याल. याचा लाभ घ्या. त्यानंतर बघा मराठीमध्ये कोणते प्रश्न आले होते? तर मराठीमध्ये पण सेम कालच्यासारखं काही पॅसेज होते. तुमचे क्रियाविशेषण ओळखा, विशेषणवर होते, समानार्थी शब्द होते, विभक्ती होते आणि आज जनरली जर बघितलं आपण तर एक तुम्हाला प्रयोगवरती स्पेशल क्वेश्चन विचारण्यात आला होता. प्रयोगवरती पण क्वेश्चन होता. प्रयोगवरती क्वेश्चन होता आणि त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर तुमच्या पद्मश्री पुरस्कारवरती प्रश्न आलेला आहे, की यावर्षी कोणता एक जनरली आणि एक बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. असं माझ्या स्टुडंट सोबत बोलणं झालेलं आहे. त्यामुळं जनरली जर त्यानंतर बघा
आपला जो फ्री नोट्स वगैरे तुम्हाला जे वन लाइनर वगैरे जे पाहिजे असतील, तर तुम्ही मेसेज करा. या नंबरवरती तुम्हाला फ्रीचे जे वन लाइनर ते मिळून जातील किंवा ते ₹49 मधून आपले हे जे क्वेश्चन आलेले आहे ₹49 च्या बॅचमधून, हे जर पाहिजे असतील तर या नंबरला मेसेज करा. सो प्लीज डू लाइक, शेअर एंड सबस्क्राईब. थँक यू.